नमस्कार, मी डॉक्टर किरण बोधले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनल मध्ये। अरे माणसा तू कधी होशील रे माणूस। आज गावागावामध्ये श्याम दिसायला लागलाय, पण श्यामला घडवणारी श्यामची आई मात्र कुठंच दिसत नाही। दिसते ती घराघरात कैकई, पण कौशल्याचा कोवळा राम मात्र कुठंच नाही। गावातल्या गल्लीबोळात दिसतो केस वाढवून फिरणारा हिरो देवानंद, पण ज्ञानाचा झरा अखंड जगाला अर्पण करणारा स्वामी विवेकानंद मात्र कुठंच नाहीये। माणुसकी सगळी संपत चालली। काही दिवसापूर्वी सोन्याचे भाव उतरले, मला ही सोन्याची अंगठी घ्यावीशी वाटली। मी सोन्याचं दुकान शोधत निघालो आणि एका ठिकाणी बोर्ड लिहिला होता, इथे सोन्या चांदीचे अलंकार भेटतील। मी दुकानात प्रवेश केला आणि त्या दुकानदार दादाला आवाज दिली, दादा हे 1 तोळ्याचे पैसे आणि बरोबर 24 कॅरेट असणारे सोन्याची 1 तोळ्याची अंगठी मला दे। त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसायला सुरुवात केली, साहेब इथं सोन्याची अंगठी भेटत नाही। म्हटलं का? बघा ना आतमध्ये माल कोणता आहे। मी पाठीमागं पाहिलं तर सगळा चप्पलचा माल आतमध्ये भरला होता। मी त्याला सांगितलं, अरे तुला जर चप्पल विकायची असेल तर बाहेरचा बोर्ड बदल, आणि जर बाहेरचा बोर्ड बदलायचा नसेल तर आतमधला माल तरी तू बदल। तुमचं आमचं सुद्धा तसंच झालंय। या देहाला माणूस नावाचा बोर्ड लावलाय, पण काम मात्र जनावराची करायला लागलाय। एकतर बाहेरचा बोर्ड बदला, नाहीतर आतमधला माल तरी कमीत कमी बदला। धन्यवाद।